रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेशन कार्ड धारकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना व किती पैसे मिळणार आहे, सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या संदर्भात शासनाने GR काढून माहिती देखील समोर आली आहे. तर हा GRचे वाचन आपण करणार आहोत व तसेच तुम्हाला हा GR पाहिजे असल्यास आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला हा GR भेटून जाईल. तर हा GR डाउनलोड करायचा व आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. तर चला GR वाचन करूया. छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत हा GR आहे. हा GR अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत काढलेला आहे. हा GR दिनांक 20 जून 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. परिपत्रक आपण वाचन करूया. विभागाचा संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 24/7/2015च्या शासन निर्णयान्वये राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह सदस्य 5 किलो अन्नधान्य, 2 रुपये प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन NFSA योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो व तांदूळ 23 रुपये प्रति किलो या दराने करण्यात येत होते. तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक 31/5/2022 व 1/9/2022च्या पत्रकान्वये कळवले आहे. सदर बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजनेसंदर्भातील क्रमांक 2 वरील शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रतिवर्ष किमान आधारभूत किंमत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर व फूड सबसिडी रूल 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 व रब्बी हंगाम 24-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा व या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण DBT योजनेअंतर्गत देण्यात रकमेत वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देण्यात आलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रति लाभार्थी 170 इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी. 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना थेट रक्कम हस्तांतरण DBTच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रमाणीभूत कार्यप्रणाली SOP तसेच इतर सर्वसाधारण सूचना
संदर्भाधीन दिनांक 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या शासन निर्णयातील कारणीभूत कार्यप्रणाली आणि SOP तसेच इतर सर्वसाधारण सूचना कायम राहतील। या GRच्या माध्यमातून शासनाने आपल्याला कळवले आहे की एप्रिल 2024 पासून प्रति लाभार्थी 170 रुपये आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। रेशन कार्ड धारकासाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की ज्या लाभार्थ्यांनी अजून देखील आधार कार्ड आपल्या KYC केली नसेल त्यांनी KYC करून घ्यायची आहे। याची नोंद आपल्या रेशन कार्ड धारकांना लाभार्थ्यांनी नक्की घ्यावी। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व तुम्हाला हा GR पाहिजे असले तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तो GR डाउनलोड करायचा व आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।